मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली ॲनालिसिस करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि कधी तुम्ही ना मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहत असणार मित्रांनो, तर तुम्हाला माहिती मी मागच्या टायमालाही सांगितलं होतं आपल्याला एक हे रजिस्टर इथे पाहायला मिळतं आणि एक्झॅक्टली मार्केट आता तिथे येऊन थांबलेलं दिसतं आहे। तोपर्यंत याच्या वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला नवीन बाईंग करायची नाही। सपोर्ट कुठे स्ट्रॉंग दिसतोय 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर आपल्याला या ठिकाणी हा सपोर्ट इथे स्ट्रॉंग दिसतो आहे। आता दोन प्रकारच्या प्राइस ॲक्शन होऊ शकतात मित्रांनो, याला ब्रेक करून इथे साइडवेज होईल आणि मग मार्केटवर जाईल तरी आपण बाईंग करू शकतो, किंवा इथून खाली आलं इथे टाइम स्पेंड केला आणि परत मार्केटवर जात आहे तर इथे सुद्धा बाईंग आपण करू शकतो। मिडलला मध्ये बाईंग केली तर स्कॅल्पिंग करायच्या मोठ्या पॉईंटसाठी जायचं आणि हे लक्षात ठेवायचं कुठे मोठे पॉईंट घ्यावे, कुठे स्कॅल्पिंग करावी हे कधी तुम्हाला इन डिटेल शिकायचं असेल तर प्राइस ॲक्शनचे व्हिडिओ आहे आपले, ते पाहू शकतात तुम्ही। आता आपण वन डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये जाऊयात। तर मित्रांनो, वन डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला काय समजतंय की इथे मार्केट आहे ना साइडवेज झोनमध्ये अटकलेलं आहे आणि ह्या झोनला कधी आपण ड्रॉ केलं तर आपल्याला समजतंय गेले काही दिवस मार्केट त्या झोनमध्ये आहे। जोपर्यंत त्या झोनला वरती किंवा खाली ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही नवीन पोझिशन इथे बनवायची नाही। तुम्ही चार्टला जितकं सिंपल ठेवणार, जितके कमी इंडिकेटर आणि जितके कमी लाईन तुम्ही ठेवणार ना तितकं चांगला प्रॉफिट तुम्ही करणार आहे। जास्ती चार्टमध्ये तुम्ही कधी गोष्टी ॲड केल्या, लॉजिक ॲड केले तर तुम्हाला इथे प्रॉफिट बनवायची संधी तुमच्या हातातनं जाईल। म्हणून सिंपल स्ट्रॅटर्जी ठेवायची मित्रांनो। फक्त एक लक्षात ठेवायचं, स्टॉप लॉस आपला जो ठरवला आहे तो घ्यायची तयारी असेल तरच, नाहीतर काय आपण स्ट्रॅटर्जी बनवतो त्या स्ट्रॅटर्जीने पोझिशनसुद्धा बनवतो पण स्टॉप लॉस घेत नाही। पण तसं नाही मित्रांनो, स्ट्रॅटर्जी बनवली आहे तर आपला स्टॉप लॉस आपल्याला सर्वात पहिले आयडेंटिफाय झाला पाहिजे। आता हे तर झालं मोठ्या टाइम फ्रेमवर। आता आपण इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल। आता 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यावर आपण सर्वात पहिले इथे सपोर्ट आयडेंटिफाय करू की जिथे मार्केटने वारंवार आपल्याला सपोर्ट घेताना दिसलेला आहे। त्याला कधी ब्रेक केलं मित्रांनो तर पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो। यालाही कधी ब्रेक केलं तर एक सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी आहे आणि लास्ट सपोर्ट कधी व्हायला तुम्ही इंट्राडेसाठी सध्याच्या कंडिशनला तर हा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। आणि तुम्हाला माहिती आहे ना, कधी ब्रीच केलं तर आपण नवीन सपोर्ट आणि रजिस्टर आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲड करतो। रजिस्टर कुठे, सर्वात पहिलं रजिस्टर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतं आहे आणि याला कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी आपल्याला पुढचं रजिस्टर हे पाहायला मिळतं आहे। आता अजून पुढचं रजिस्टर कधी आपल्याला पाहायचं असेल तर चार्टवर आपल्याला मागे जावं लागेल। तर मित्रांनो, मागे आल्यानंतर आपल्याला इथे एक रजिस्टर पाहायला मिळते, कधी याला ब्रीच केलं तर ठिकाणापर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या लेवल आपल्याला चार्टवर लावून ठेवायचे आणि पाहायचं आहे की या लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स करताय। व्हिडिओ कधी आवडला असेल आणि याच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।